श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास अखंड नाम जप यज्ञ सप्ताह निमित्त असणार आहे। बघा, उद्यापासून प्रत्येक गावागावात प्रत्येक केंद्रामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे। त्यामध्ये सहभाग नोंदवता आला तर खूप चांगली गोष्ट आहे, पण नाही शक्य झालं तर कमीत कमी घरी आपल्याला सेवा करायची आहे। आता घरी कुठल्या सेवा करायच्या आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तशा पद्धतीने सेवेला सुरुवात करायची। तरीही अगदी थोडक्यात सांगते, ज्याने तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी सांगते। तर बघा, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी दररोज आपण घरामध्ये गुरुचरित्र अवतारणिका तरी वाचायची आहे। गुरुचरित्र अवतारणिका वाचण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनिट लागतात किंवा त्याही पेक्षा कमी वेळ लागतो। त्यामुळे ती अवतारणिका जरी आपण दररोज वाचली तर निश्चितच त्याचं देखील पुण्यफळ आपल्या बदरी पडणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही स्वामी चरित्र सारामृत देखील वाचू शकतात। रोज एक पाठ करायला अर्धा तास लागतो, पण जर एक पाठ करणं शक्य झालं नाही तर कमीत कमी 3 अध्याय आपल्याला वाचायचे आहे, किंवा सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी किंवा रात्री 7 अशा पद्धतीने दिवसभरामध्ये एक संपूर्ण पाठ जरी आपण केला तरीही चालणार आहे। या व्यतिरिक्त तुम्ही गुरुचरित्रामधील 9वा अध्याय वाचू शकतात। आर्थिक समस्या सुटण्यासाठी 18वा अध्याय वाचू शकतात। जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं तुम्ही सेवा नक्कीच करू शकतात। तारक मंत्राचं अनुष्ठान देखील करू शकतात। त्यासोबतच मासिक धर्म येणार असेल किंवा आला असेल किंवा सुतक वगैरे असेल तर मग कुठलीच सेवा करणं शक्य होणार नसेल तर काळजी करू नका। तर तुम्ही नामस्मरण जरी केलं तरीही चालणार आहे, कारण नामाला कुठलंही बंधन नाही। नाम कोणीही कधीही कुठेही कसंही घेऊ शकतो। त्यामुळे स्वामींपर्यंत पोहोचण्याचं एकमेव साधन किंवा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नाम आहे। त्यामुळे तुम्ही सातत्याने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप केला तरीही चालणार आहे। बघा, जे सोपं वाटणार आहे ते तुम्ही नक्कीच करू शकतात। या व्यतिरिक्त आता हे 7 दिवस म्हटलं तर आपल्या गुरूंचे आहे, आपल्या गुरूंची भरभरून सेवा आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपलं गुरुबळ मजबूत होईल। ज्याचा पत्रिकेमध्ये गुरुबळ मजबूत असताना त्याला कुठल्याही अडचणींना म्हणजे सामोरं जाताना अडथळे निर्माण होत नाही। कुठल्याही अडचणीतून बरोबर मार्ग सापडतो, कारण त्याच्यावर गुरुचा आशीर्वाद असतो। हाच गुरुचा आशीर्वाद प्रत्येकाला असावा असं वाटतं, पण तरीही काही कारणास्तव आपलं गुरुबळ कमजोर पडतं। मग हे म्हणजे कमी पडलेलं जे गुरुबळ आहे ते मजबूत कसं करायचं, तर त्यासाठी आपल्याला उद्यापासून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत छोटे छोटे उपाय घरामध्ये करायचे आहे। हे उपाय करण्यासाठी तुम्हाला बाहेरून काही विकत आणण्याची गरज नाही। आपल्या घरामध्ये जी हळद असते ना, त्या हळदीचेच उपाय तुम्हाला करायचे आहे। अतिशय सोपे साधे उपाय आहे, पण जर तुम्ही हे उपाय 7 दिवस केले तर निश्चितच गुरु आपल्या घरी येणार आहे, आपल्याला आशीर्वाद देणार आहे, आणि आपल्या गुरूंचं जे वास्तव्य आहे ते कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये टिकून राहणार आहे। स्वामी महाराज सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये नांदणार देखील आहे। तर बघा, हळदीचे उपाय काय काय करायचे आहे हेच आपण आता जाणून घेऊया। तर उद्यापासून पुण्यतिथीपर्यंत आपल्याला दररोज अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे। वारानुसार विविध प्रकारच्या गोष्टी आपण अंघोळीच्या पाण्यात टाकतच असतो, तेही तुम्ही टाकू शकतात, पण ह्या 7 दिवसांमध्ये हळद न चुकता टाकायची आहे। आता हळद म्हटलं तर दर गुरुवारी आपण अंघोळीच्या पाण्यात हळद टाकत असतो, पण उद्यापासून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे, आणि ह्या सप्ताह काळामध्ये आपण दररोज हळदीच्या पाण्याने अंघोळ करायचे आहे, हे लक्षात घ्या। त्यानंतर ह्या 7 दिवसांमध्ये दररोज आपल्याला घरामध्ये हळदीचं पाणी शिंपडायचं आहे। आता हे दररोज आपण करत असतो। आता काही जण करतात, काही जण नाही करत, किंवा काही जण फक्त गुरुवारच्या दिवशी करतात, तर ठीक आहे, पण ह्या 7 दिवसांमध्ये तुम्ही दररोज करून बघा, त्याचा देखील तुम्हाला सकारात्मक असा अनुभव बघायला मिळेल। आता तुम्ही पाण्यामध्ये थोडी हळद टाकून ते पाणी शिंपडलं तरीही चालेल, किंवा थोडं गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर ते घ्या, गुलाबजल असेल तर ते घ्या, आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची, आणि फुलाच्या साह्याने किंवा आपल्या हाताच्या साह्याने जरी घरामध्ये सगळीकडे शिंपडलं तरीही आपल्या घरामधली नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। ते झाल्यानंतर आपला जो उंबरठा आहे तो स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यावर या 7 दिवसांमध्ये दररोज न चुकता हळदीचं लेपन करायचं आहे। बघा, हळदीचं लेपन आपल्याला ह्या 7 दिवसांमध्ये दररोज करायचं। इतर वेळेस आपण गुरुवारच्या दिवशी, शुक्रवारच्या दिवशी करत असतो, पण ह्या 7 दिवसांमध्ये दररोज हळदीचं लेपन करायचं। हळदीचं लेपन दररोज करणं शक्य नसेल तर हळदीच्या 2 उभ्या रेषा तरी आपल्याला उंबरठ्यावर आपल्याला मारायच्याच आहे। याने देखील घरामध्ये सकारात्मकता नांदते, नकारात्मकता असेल ती निघून जाते, आणि बाहेरची जी नकारात्मकता आहे ती आतमध्ये प्रवेश करत नाही। त्यानंतर आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे। बघा, हळद म्हटलं तर गुरुग्रहाचं प्रतीक आहे। जेव्हा आपण हळदीचे उपाय करतो तेव्हा आपोआप आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते। त्यामुळे हा देखील उपाय तुम्ही करायचा आहे। आपण जेव्हा जेव्हा दिवा लावणार आहात त्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे।
त्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। थोडंसं तूप घ्या, त्यामध्ये हळद टाका आणि मग स्वस्तिक काढा, किंवा पाण्यामध्ये जरी थोडी हळद मिक्स केली, जसं आपण हळदीच्या लेपनासाठी तयार करतो तशाच पद्धतीने तयार करून जर आपल्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढलं, आपल्या किचनमध्ये काढलं, आपल्या तिजोरीवर काढलं, तुमचं जर वाहन असेल 2 व्हीलर असू द्या 4 व्हीलर असू द्या त्यावर जरी आपण स्वस्तिक काढलं तरीही एक प्रकारचं कवच आपल्या अवतीभोवती फिरत असतं आणि आपला अपघात होत नाही। त्यामुळे आपलं संरक्षण कवच जर आपल्याला हवं असेल तर अशा पद्धतीने तुम्ही छोटासा हा उपाय देखील करू शकतात। त्यानंतर या 7 दिवसांमध्ये आपल्याला केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे। केळीचं झाड म्हटलं तर माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांचा वास त्या झाडामध्ये असतो। दर गुरुवारी आपण केळीच्या झाडाची पूजा करायला हवी। गुरुवारच्या दिवशी आपण हळद देखील केळीच्या झाडाला अर्पण करत असतो, दूध अर्पण करत असतो, पण त्याच गोष्टी जर आपण दररोज न चुकता केल्या, अर्थात आता प्रत्येकाकडे केळीचं झाड नसेलच, पण जर तुमच्या घराजवळ आजूबाजूला कुठे असेल, गार्डनमध्ये असेल किंवा तुमचं स्वतःचं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर मग हरकत नाही। पण या 7 दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तेव्हा आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद देखील अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्ही स्वामींच्या मठात केंद्रात जात असाल तर तिथे औदुंबर वृक्ष तुम्हाला पाहायला मिळेल। तर बघा, ह्या औदुंबर वृक्षाला देखील जसं जसं तुम्हाला जमणार आहे किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या अक्षता अर्पण करायच्या आहे। इच्छापूर्तीसाठी अतिशय सोपा आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं होतं। तर थोड्याशा पिवळ्या अक्षता म्हणजे काय, तर आपले जे तांदूळ आहे त्याला थोडीशी हळद लावायची आणि हे पिवळे जे तांदूळ आहे ते आपल्याला औदुंबर वृक्षाजवळ घेऊन जायचे, आपली इच्छा मनोकामना ते तांदूळ हातात घेऊन बोलायचे आणि नंतर हे पिवळे जे तांदूळ आहे ते आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे। हा देखील अतिशय सोपा उपाय आहे। बघा, करून बघा। आपण जेव्हा एखादी गोष्ट विश्वासाने आणि मुख्य म्हणजे सातत्याने करतो तेव्हा त्याचा जो काही लाभ आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। तर स्वामी भक्त हो, हळदीचे हे छोटे छोटे उपाय आपल्याला या 7 दिवसांमध्ये करायचे आहे। विशेषतः हळदीचे उपाय गुरुवारच्या दिवशी केले जातात, पण हा जो सप्ताह काळ असणार आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। प्रत्येक केंद्रामध्ये गावामध्ये अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे आणि बघा, आपण त्यामध्ये सहभागी झालो तर त्याचा लाभ तर आपल्याला मिळणार आहे, पण जर आपण काही कारणास्तव त्यामध्ये सहभागी नाही झालो तर कुठेतरी आपल्या मनाला हुरहुर लागते आणि ती हुरहुर भरून काढण्यासाठी आपण घरी देखील अशा गोष्टींचा जो काही वापर आहे तो करू शकतो। बघा, आता सुतक आणि मासिक धर्म असेल तर सर्वप्रथम मासिक धर्म असेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही ह्या गोष्टी करून घ्या। आता सुतक असेल तर मग तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही, तुम्ही फक्त नामस्मरण करा, कारण नामस्मरणाची देखील प्रचंड ताकद आहे, त्यामुळे तुम्हाला नाम घ्यायला हरकत नाही। तुम्ही यूट्यूबवर तारक मंत्र जरी ऐकला तरीही चालणार आहे। पण बरेच जण विचारतात की स्वामी चरित्र सारामृत जर आपण मोबाईलवर बघून मासिक धर्मामध्ये किंवा सुतकामध्ये वाचलं तर चालतं का? तर हे बघा, शक्यतो तुम्ही ते मोबाईलवर बघून सुद्धा मासिक धर्मामध्ये किंवा सुतकामध्ये वाचू नका। हवं तर तुम्ही कानाने तारक मंत्र ऐकू शकतात, नाम ऐकू शकतात किंवा तुम्ही नाम जपू देखील शकतात, पण ह्याच्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्याचे थोडेसे नियम असतात, त्यामुळे ते पाळणं आपल्याला बंधनकारक असतं। त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपल्याला आपल्या कपाळी हळदीचा टिळा लावायचा आहे। तर हे बघा, घरातील जी व्यक्ती कामासाठी बाहेर पडते किंवा आपले मुलं असतील शाळेत जाताना किंवा आपण स्वतः घरामध्ये जरी असलो तरीही आपल्या कपाळी आपल्याला हळदीचा एक टिळा लावायचा आहे। बघा, टिळा लावण्याचं विशेष असं महत्त्व असतं। आपल्या 2 भुवयांच्या मध्ये जी जागा असते ते म्हणजे आज्ञाचक्र असतं आणि ह्या आज्ञाचक्रावर जेव्हा आपण हळदीचा टिळा लावतो, चंदनाचा टिळा लावतो, तेव्हा निश्चितच आपल्या आयुष्यावर सकारात्मक असे परिणाम दिसून येतात। त्यातली त्यात हळदीचा टिळा लावला तर आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळणार आहे आणि घरातून बाहेर पडताना जर आपण अशा प्रकारचा छोटासा उपाय केला तर आपल्या कामामध्ये आपल्याला यश निश्चितच मिळणार आहे। आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा। याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही ते देखील कमेंट करून विचारू शकतात। तुम्ही आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल बटन देखील प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली जी काही अपडेट असणार आहे ती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।